आता टाइम पाय नव्हतं म्हणतो. हा का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण आता निघालो आहेत नेरला. नेरजवळ गाव आहे शिरदाणे म्हणून. तिथं आपलं कानबाईचा कार्यक्रम आहे. तर आता वाजता आहे 6:30 पण वाजले असणार, 6:15 वाजलेत. उजेड पडून गेले आणि आपण आता निघालो आहोत. बँकची गाडी काही दिसत नाही इथं, कुठे गेली काय माहिती. हां आले बघू शकता तिकडे समोर येते. तर महेंद्र आला आहे, अमोल आला आहे, अजून त्याच्याबरोबर एक जोडीदार आहे, तो पण आला आहे. ते बँकची गाडी येते आणि आपण आता निघालो. तर आपल्याला 2 तासाचा रस्ता आहे. 2 तासामध्ये आपण शिरदाणे गावाला जाऊया. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होईल. आणि असं वाटतं मला आजची शेवटची तारीख असं म्हणता येणार नाही, कधी पण केव्हा पण तारीख येऊ शकते. तर मग गणपतीमध्ये बघू आता. आणि म्हणजे गणपतीमध्येच आता पुढची ऑर्डरी आता संपली तर. आणि बाकीचे तर पोरं दिसत नाही. दादू वगैरे ते बी आले नाही. काही बड्डे होता, काही पार्टी वगैरे केली असं काय माहिती त्याने, म्हणून उशीर म्हणजे टाईम झाला त्याला. कंटिन्यू करा ब्लॉग. बघू आता पुढे काय होतं. आणि गाडी तर अशीच राहणार आहे झाकलेली, कारण की पाणी पावसाचं काही सांगता येत नाही. इकडे बघू शकता वरती ढग कसे दिसतंय. केव्हा पण बरसू शकतो, केव्हा पण पाऊस येऊ शकतो, म्हणून आपण पडदे मारूनच जाणार आहोत. आणि आपल्याला संपूर्ण मार्गाने जायचं आहे. इकडनं तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, रस्ता खराब आहे, तर पुलाचं काम चालू आहे, म्हणून गाडी जातच नाही. मोठी गाडी असल्याने जातच नाही. पिकअप राहिली तर निघून जाऊ शकते ती मध्ये. आणि ते खड्डे होऊन गेले, म्हणून आपण बायपासने जाणार आहोत इकडनं चांगल्या रस्त्याने. तर आपली सड्याण्यावरून पोरं येत आहे, त्यांचा वेट करतोय. हे बलेनं तर लावून दिली तिथं वाटतं खाली. बलेनं खाली लागून गेली वाटतं. बघू शकतो धुवून बिवून एकदम टकाटक करून ठेवले पण त्यांनी. नाव खराब होऊन गेले. 19चं मॉडेल आहे मित्रांनो. यांच्यामुळे टाइम झाला बरं का आपल्याला. हे पा, हे 3 जणांची वाट बघत होतो आपण केव्हाचे. डॅड पण त्याच्याकडेच होता. चला आता निघूया. आपण बसलोय मित्रांनो आणि खूप वेळ होऊन गेला आहे. या 2-3 पोरांमुळे खूप वेळ होऊन गेला आपल्याला. हे जे आपले सड्याण्याचे आहेत ना, तो 2-3 पोरं होते ना, त्यांच्यामुळे खूप टाईम होऊन गेला आपल्याला इथं यायला. तर इथं खूप गर्दी आहे. आणि मग आता चालू करतो मी सेटअप. बोला कानबाई माता की जय, गोरखनाथ महाराज.
तर फायनली मित्रांनो आपली आजची ऑर्डर एकदम मस्त पार झाली. आता वाजताय 1-1:30 वाजले असतील. तर जेवणासाठी थांबलोय. सकाळी आलो, नाश्ता पण केला नाही, फक्त चहा आणि पाव मी खाल्ली होती आणि बस, बाकी काही नाही. तर भूक लागली, एकदम जोरात भूक लागून गेली. तिथं मी काही कुरकुरे वगैरे काहीच खाल्लं नाही, बंद केलं बँड. आणि लगेच आम्ही इथं हॉटेलला आलोय, राजस्थानी ढाबा म्हणून. हे इथं रस्त्यालाच आहे. तर आता जेवण वगैरे करतो. आणि पाऊस एकदम पुरकं चालू आहे, पावसाचा एकदम बारीक बारीक पाऊस पडतोय. आता गाडी पॅक करतोय आम्ही, जास्त वल्ल नको, नुकसान नको व्हायला. बघू शकता तुम्ही फुलांचे पडदे भरले, पडदे सुद्धा आणि वरती डब्बावर फुलं होता. तुम्ही हव्याचं मशीन व्हॅक्यूम क्लिनर लावून ते साफ केलं किंवा गुलांचं होतं, पूर्वी गुलांचे होते. दाखवतो थांबा तुम्हाला मी. दादूचे मी कपडे भरले बघ. रिदमवाले अमोल ते गाडीमधले होते ना, त्यांचं नाही भरला. वरती जे होते ना तेच खाली एकदम क्लीन आहे बघा. हा क्लीन आहे गाडीचे. इकडे बा, आपण एकदम भंडारा बदलून आला नाही. हा चांगला आहे. हा कुठतरी गेला होता, गायब होऊन गेला होता वाटतं. हा ना मेन आहे, टेन्शन नको, आपण मेन माणूस आहे, टेन्शन नको. हा का, हे बा विजू आला होता. हे बाकीचे तेव्हा तिकडे चालले. तो एक लाल, सगळे गुलालचे भरले. कंटिन्यू करा ब्लॉग. अजून ब्लॉग संपला नाही. तुंगलकर सुद्धा भरून गेले. तुंगलकरांनी एकदम नवा शर्ट घालून आले आणि गुलालचा भरून. म्हणजे चांगलाच आहे कार्यक्रम, चांगलेच देवीचा कार्यक्रम होता. रस्सी वगैरे मारतो, हवा पण खूप चालू आहे हे बघा. आणि रस्सी वगैरे मारून जावं लागेल आपल्याला. पुढे सांगता नाही येत, पुढे पाऊस असेल. मस्त वातावरण एकदम भारी वाटतं, एकदम छान. ऑर्डर दिली गेली फटाफट. शेवभाजीची ऑर्डर दिली आहे. कसं आहे आपल्याला डाब्यावर शेवभाजीच परवडते, नाही पनीर भाजी हे भाजी काही ती परवडत नाही, बाकीचं काही. बरोबर आहे का नाही? हे बघा सगळे जेवायला बसले, वाट बघताय जेवण येण्याची. इकडे पाऊस बघू शकता, पाऊस एकदम जोरात चालू आहे बाहेर. काय तुंगनकर माझा टाइम पाणी नव्हतं म्हणतो. हा का, कितना टाइम है यार? हो रहा है तुम्हारा, फटोफट लग जाएगा सब. क्या हो गया? क्या लग जाएगा? प्लेट लगा दो, प्लेट तो लगा दो. फायनली जेवण झालं आणि आता निघायच्या तयारीत, घरी जायच्या तयारीत. बाकी अजून जेवण करताय पोरं. काय पाहिजे, काय पाहिजे का? हा शाळा शिका, धंदा नका करा. शाळा शिका, शाळा बॅड मध्ये वाजायला नको. गोमिलना बट्टा खावा ना पड. हे आज सोमवार आहे, तुझा उपवास होता ना आज? काय उपास झाला माझा. हा, बॅड मालकाने आम्हाला 4:30 वाजता जेवण दिलं. लय भूक झालं त्याने. उपास सोडून लय आभारी आहे. 4 वाजता जेवण सकाळी. हा ना, त्यावर काय काय बोल ना बोल ना. जास्त नाही बोलताय बरं. कच्चा टमाटा सगळं रस्सा मागवता, पाणी नाही बे. कच्चा टमाटा खाऊन राहिले. कच्चा टमाटा जास्त लोड येऊन लागलं ना त्यांच्यावर ना. जास्त पब्लिक आली ना, जास्त पब्लिक आली का मग ते कावरे वारे होऊन जातात हॉटेलवाले ना. रोटी बी कच्ची आहे. प्रत्येक ठिकाणी तसंच होतं बरं का. पण
और कुछ चाहिए? और कुछ चाहिए? थारी मिलेगी काटने के लिए? हाँ? गाडीमा कागद फेकूया गाडीमा कागद फेकी राहिला राजू बना फोटा आम्ही आलो खूप पाऊस चालू होऊन गेला इथे. जाऊ दे. तर मित्रांनो मी घरी येऊन लागलोय आणि आपली सगळी वाजणारी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी निघून गेली. बस आजचा कार्यक्रम संपलाय आणि बस आता चहा पितोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. घ्या तुमची पण काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, हसत राहा. ठीक आहे. गुड बाय, गुड नाईट.